तत्त्वमस्यालक्षणं महाकाय सूर्यकोटि समप्रभ सर्वकार्येषु सर्वदा मंगल शुक्र शनि राहु केतु अहिला सीता तारा मधुधरी तथा अश्वत्थामा बलिरथ हनुमान च विभीषण नमो देवाय महादेव शिवाय सततं नमः नमो ब्रह्मारुद्रेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं तात्मजं विष्णु गुरुदेव महेश्वर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव जनेश्वर साक्षात् स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः तस्मै श्री शांतिरे नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम काशीनाथाय नमः ओम जनार्दनाय 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 नमः बारा महाकुंभानंतर आणि हा योग अशा मोठ्यांचा मान पर्व कालावर सुरू असलेला हा मान कुंभमेळा आणि त्या कुंभाच्या निमित्ताने सुरू असलेला आज आपण सोहळा 27 ते 3 फेब्रुवारी जनशांती धर्मशाळा म्हणायचं नाव ज्या बाबांच्या आशीर्वादाने या सर्व मोठ्या आनंदाने प्रेमाने उत्साहाने सुरू आहे अशा निष्काम शिव श्री अनंत कोटी महाराज जयाले प्रातः ब्रह्मनिष्ठ मनी परम परिभाषिकाचार्य विराज निष्काम अनेक क्षण अशा बाबांच्या जनसाठी विरोध करूया त्याचप्रमाणे या ज्यांच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सगळ्याकडे बाबांच्या परंपरेतील संत साधक ब्रह्मचारी या संतांना समजा हे स्वामी दौलतगिरी महाराज वेगळे हे स्वामी मारुतगिरी महाराज प्रेमगिरी महाराज वेगळे कौलगिरी महाराज श्रीपादानंद महाराज ऋषिगिरी महाराज हरिगिरी उठल्या तिकडे बसले तिकडेच गेले स्वतंत्र संघामध्ये काही हाती संघ महत्वाचा आहे ना आनंदाच्या सोहळ्यामध्ये अनावलेश्वर महाराज असे सर्व साधक ब्रह्मचारी तसेच उपस्थित असलेले आपले गायक बघा संगीतकार म्हणजे त्यांनी जोडीदाराचं नाव काय
अनुराग आहे, चांगला अनुराग आहे जर राग आणि राग तर बदलले आमचे आपल्या सर्व सोहळ्याचं बरं का आणि आश्रम सर्व प्रशासकीय कामात अधिकारी असलेले श्री काकासाहेब गोरे अत्यंत मला थोडंच बरं की मेन साधी गोष्ट नाही अशा रीतीने या ठिकाणी आपल्या संस्थेचा आश्रमाचा विषय अत्यंत चोख ठेवणार श्री काकासाहेब गोरे त्याचं बसलेलं आपल्याला पैठण पाहिजे, पैठणार पाहिजे, दादा पाहिजे, बघा ओळखी पाहिजे कोणत्या माहिती विठ्ठा विठ्ठा पाहिजे विठ्ठा अशा सर्वच बघा माता बघीन बरेच सकाळी मिळतील बाबासाहेब बघा असे त्याचा त्यांचे तिकडं रोगवेदन नाही ना रोगवेदनाचं नाही आपण त्याने मामध्ये प्राधान्य दिले पाहिजे कोणते बघा असं जेवढी उपस्थित झाली ना या आपल्या पेंडल मध्ये शिबिरामध्ये तर त्या सर्वांचं कर्तव्य काय जे नित्यनेम बाबाजी आपण सर्वांना दिलेलं आहे त्या नित्यनेमध्ये लाभ घेणं की सहभागी होणं तसेच उपस्थित आपल्याला चित्रगुप्त आपल्याला कैलास पाटील ते सर्व आपल्याला अभिनंदन करणार सूत्र बघा आपल्याला आरोग्य आणि वैभव कशाने प्राप्त होतं त्याचं सूत्र ठणठणीत पकडायचं आणि वैभव का आपल्या जीवनावर आपल्याला प्राप्त असलं पाहिजे मिळालं पाहिजे तसं त्याला काय करावं लागेल मग त्याचं काय सूत्र आहे लवकर झोपे लवकर झोपे लवकर उठे तया आरोग्य संपदा भेटे सूत्र लक्षात सूत्र लक्षात सूत्र किती सोपं आणि महत्व सूत्र आहे की नाही लवकर झोपायचं म्हणजे 10 वाजेच्या झोपायचं आहे की किती वाजता झोपायचं 10च्या नाईट 10 o'clock 10 वाजेच्या झोपायचं आणि सकाळी 4 o'clock अशा रीती बघा लवकर झोपे लवकर उठे तर त्याला काय भेटे आरोग्य संपदा भेटे अशा रीतीने जे बघा या सूत्राप्रमाणे पालन बघा या ठिकाणी करतात की अशा सर्व गुरु टाळून लागलं सांग आणि आपल्या मान लोकांनी 5-10 बघितले त्यामुळे 5-10 मिनिट अगोदर आले पाहिजे बरं का वेळ यायचं नाही बरोबर माझं रेकॉर्ड बरोबर लागलं शंख डमरू घंटे वाजून त्यामुळे 2 विधीचे पाठ झाले अगोदर पहिलं सूत्र काय झालं आरोग्याचं आणि संपत्ती दुसरं सूत्र लक्षात घ्या प्रत्येकाला जीव प्रत्येक बघा हा आपला जो जीव आहे ना त्या शरीरामध्ये हा जीव कशी अभिषेक होतो मला सुख मिळालं पाहिजे शांती मिळाली पाहिजे समाधान केलं मला लक्षात प्रत्येक जीवाला वाटतं बरं का काय सुख शांती समाधान केलं हे आपल्याला मिळालं पाहिजे जर मिळालं पाहिजे असं वाटतं आपल्या जीवाला त्यासाठी काय करावं लागेल असं सूत्राला माहिती पाहिजे लक्षात मग सुख शांती आणि समाधान पहिलं आपण सुख कशाने मिळेल याचा आपण मागे विचार करू प्रत्येक बघा संपूर्ण जग बघा सुखासाठी काय करत धडपड करते सर्व काय सर्व पळून राहिले धावून राहिले अत्यंत वेगाने बघा हे जग धावताना पळत आपण दिसत मग काय कोणाला सुख मिळतं का मिळत नाही सुख लोकायला सूत्र चुकलं लक्षात मग सुख कशाने मिळेल लक्षात या सूत्र बाबांनी काय सांगितलं पहाटेच्या प्रहरी आणि म्हणा शिव हरी तया सुख सरी नाही तुझे किती सोपं ऐक सोप्या भाषेमध्ये अभंगाच्या मध्ये संतांनी सांगितले ज्यांना सुख पाहिजे ना त्याला काय करावं लागेल मग पहाटेच्या प्रहरी म्हणा शिव हरी लुटून नका ना कुठं हा कार्यक्रम करीत असायचं चहा प्यायचं पुढ्या पुढ्या जरा फुका फुकाय फाका बघाय
इकडे चूक मिळणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? विधी जप, एक काय विधी जप करावं, पूजा पाठ लक्षात आहे, हवन लक्षात आहे. जीवाला काम येईल. काय सांगितलं? पहाटेच्या प्राणी म्हणा शिव हरी. हे झालं सुखा सूत्र. आता पुढे कोणतं सूत्र राहिलं? सुख समाधान. समाधान कशाला मिळेल की नाही याच्यात घ्या. या जीवाला बघा समाधानाच्या अत्यंत गरज आहे. ते समाधान कशाला मिळेल याचं सूत्र दाखवा. हे सूत्र सांगितलं बरं. दोन ठिकाणीचा आणि 2-4 ठिकाणीचा उल्लेख आहे बरं. त्याला एक उल्लेख महत्वाचा, समाधान. एकदम साधं सोपं सूत्र. समाधान काय सांगले? काही करारे साधन, काही करारे साधन नाही ना, काही करारे दान पूर्ण, त्याने होईल समाधान. लक्षात येईल. काही करारे दान पूर्ण. काही ते तुम्हाला काय करा बघा. समाधान ज्याला पाहिजे असेल ना त्याला काय करावं लागेल? दान. आणि श्रमदान करा. त्यातून धनाने करा. तन मन धन. धनाने सेवा केली, मनाने केली. तन धन मन मनाने तन मन धन अशा रीतीने बघा की समाधान सूत्र काय सांगितलं? समाधान झालं, सुखाचं झालं. आणि काय झालं? वैभव, आरोग्याने झालं. 3 सूत्र झाली ना. आता शांती घेणे. शांती म्हणतोच की नाही. शांती माणसाला शेवटी मी सांगतो ओम शांती, ओम शांती. शांतीचं सूत्र लक्षात घ्या. नाक पाणी वागत बघा एकाच ह्याच्यामध्ये 2-3ची का 2-3ची प्राप्ती सांगितली. लक्षात. श्री सार्थ एकनाथी भागवत मध्ये नारदाने शांती कशा मिळेल बरं का त्याचं सूत्र सांगितलेलं. शांती अद्या किती आहे तर बोट करीत ना जरी गारटले पण जरा अद्या कितवा? 5वा. 5व्या अध्यायाची वही नंबर किती? वही नंबर किती? 250 नाव. 250 म्हणजे 250. वही नंबर 250. या 250 वही मध्ये सुंदर वर्णन केलं. कसं वर्णन केलं? शांती बघा. संपूर्ण गती, संपूर्ण आदरी नाही सांगितलं. संपूर्ण ऐका. मग काय म्हणले जात महाराजांनी? धर्म तेथे शुद्ध ज्ञान, धर्म तेथे शुद्ध ज्ञान, धर्म तेथे शुद्ध ज्ञान, ज्ञान तेथे विज्ञान, विज्ञान तेथे समाधान, विज्ञान तेथे समाधान. संपूर्ण शांती बांधे तेथे. शांती, समाधान, ज्ञान, विज्ञान वर्ग हे कुठे आहे? मग धर्मापासून. धर्म लक्षात घे. पण बाबाजी जास्त प्राधान्य कसं कोणत्या काढायला द्यायचे? धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा. ज्ञान देव येईल घरा, ज्ञान देव येईल घरा, ज्ञानदेव येईल घरा, ज्ञानदेव येईल घरा. धर्म केल्याने काय सांगितलं? की सांगितलं भांगी कोण येईल घरामध्ये? कोणत्या घरामध्ये? बर का तुम्हाला काल सांगितलं ना दोन घर आहे की नाही? कोणत्या घर आहे? तुम्ही नाही का बंगला म्हणतात त्या घर म्हणत्या की ते घर हे सुद्धा काय आहे? देहाचं मंदिर. किती तत्वाचं घर आहे बघा. 25 किती? 25 तत्वाचं घर आहे. 25 तत्वाचं घर आहे. या घरामध्ये काय आहे? पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचविषेंद्रिय, पंचकर्म.
बुद्धी अहंकार प्रकृती पुरुष आहे लक्षात. पंचमहाभूत एक लक्षात. अशी एकूण बघा पंचतत्व हे काय शरीर सुद्धा काय घर म्हणून म्हणतात देह देवाचे देऊळ मंदिर की देऊळ मंदिर याला मंदिर सुद्धा म्हणलं घर सुद्धा म्हणलं बरं लक्षात घ्या. मग या घरामध्ये कोण आलं पाहिजे भगवान. त्यासाठी काय करावं लागेल धर्म करा त्याने देव देव कधी येईल धर्म केले देव कधी येईल धर्म केले. हा कोणता धर्म केल्याने धर्म म्हणजे नुसता दान धर्म नाही. धर्म म्हणजे कर्तव्याचं पालन लक्षात घ्या. धर्म म्हणजे काय कर्तव्याचं पालन. आता तिसरा कसा दिवस आहे चौथा दिवस आहे का 30 तारीख आहे 30 तारीख आता आपला काय मुद्दा सूत्र कशा सूत्र पाहिले आपण सुख शांती समाधान. मनुष्य जीवनामध्ये ज्याची आवश्यकता आहे सूत्र ते कशाने बघा प्राप्त होतं हेच आपण काय केलं जाणून घेतलं. स्पष्टीकरण या ठिकाणी केलेले मंथन केलं त्याचप्रमाणे माणसाला अनेक छंद असतात की छंद काय असतात छंद जसं गायकाला कोणता छंद आणखी कोणाला आणि कोणाला कोणता छंद राहतो पहिला कोणता छंद राहतो कुस्ती खेळायचा. शेतकऱ्याला शेतीचा छंद प्रत्येकाला काही काही छंद असतो काही छंद असतो. कोणाला कोणता छंद अशा छंद छंद असला पाहिजे केशवा तुझा मला छंद कपाळी केशरी वाचण्याच्या काय काय आता मोबाईलचा छंद लोकांना सर्व लोकांना विषय असतात. इथं जवळजवळ किती 80% 90% 90% लोकांचं 100% कोणी सांगितलं कोणी सांगा मोबाईल वापरीतच नाही असं कोणी करणार. हा बरोबर मोबाईल वापरतच नाही त्याच्या उभं राहायचं. मी मोबाईल वापरतच नाही. आपल्या महाराजांमध्ये रामेश्वर हा मोबाईल किंवा हा म्हणून सर्वताच वापरणे. गुरुसर का महिलामध्ये महिलामध्ये आता काहींच त्याची कारण अनेक वर्ग काही समजत नाही म्हणून वापरते नाही. इच्छा हा ठीक आहे निदान त्याच्यावर त्याच आम्ही करा की
मोबाईल वापरणं इष्ट आणि अनिष्ट होतं का दोन्ही त्याच्यामध्ये फायदा नुकसान प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा नुकसान मध्ये तो वापर कसा करावा यावर अवलंबून असतं. छंद म्हणून माणसाला पण छंद असला पाहिजे. धर्मशास्त्र काय धर्मशास्त्र वाचलं भागवत गीता ज्ञानेश्वरी असे अनेक ग्रंथ जे का आपल्या ऋषी मुनी घेऊन ठेवले त्या भगवंतांनी ते सांगितले असे ग्रंथ बघा वाचण्याचा छंद आपल्याला असला पाहिजे. सुंदरवदन बाबांनी दिलं बरं का समजा असे बघा आपल्या सहकारी पाटील पाटील त्यांना कसा छंद होता धर्मशास्त्र वाचणं काय धर्मशास्त्र वाचण्याचा छंद होता बरं का. मग दररोज ते काय करायचे बरं का जसं काय करायचं आपल्या विधीचं काही नियम आहे काही भागवतात दररोज भागवत काय बघा भागवतात काय काही ना जपाचा काय नियम असे अनेक प्रकारचा बघा नित्यनियम करीत असतात. त्याप्रमाणे आमचे बघा सकाळी दररोज काय करायचे धर्मशास्त्र बघा वाचायचे. एकदा काय बघा वाचता त्या शास्त्रामध्ये त्यांना कोणतं वाक्य आढळलं धर्मशास्त्रामध्ये बघा सुंदर असं वाक्य बघा त्यांनी वाचलं. काय वाचलं त्या धर्मशास्त्रानं वाक्य म्हणे पहाटे ब्रह्ममुहूर्त उठणारे संत पहाटे ब्रह्ममुहूर्त उठणारे संत त्यांच्या मुखातून जर अनुग्रह जर मिळाला तर मनुष्य जीवनाचा उद्धार होतो. काय वाक्य वाचलं पहाटे ब्रह्ममुहूर्त उठणाऱ्या संतांना विचारू नका पहाटे ब्रह्ममुहूर्त उठणारे संत त्यांच्या मुखातून जर आपल्याला काय मिळाला अनुग्रह जर मिळाला तर या जीवाचा उद्धार होतो. लक्षात येईल. मग त्यांनी विचार केला आता आपण आपला उद्धार करून घेतला पाहिजे की काय आपण आपला उद्धार करून घेतला पाहिजे आपल्या जीवाचा. आणि मग त्यांनी विचार केला काय विचार केला पहाटे उठले संत आता आपल्याला शोधले पाहिजे पहिले शोधले पाहिजे तपास केला पाहिजे पुढे राहतात. आणि मग त्यांनी एक एक कार्यक्रमाचं नियोजन कसं नियोजन केलं कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन केल्यानंतर त्यामध्ये काय केलं अनेक संतांनी निमंत्रण दिलं काय केलं अनेक संतांनी निमंत्रण दिलं त्या कार्यक्रमाला येण्याचं. आणि मग ठरल्यानुसार कार्यक्रमाला शुभारंभ झाला. काय झाला शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी ज्या संतांनी निमंत्रण होता ना ते संत उपस्थित झाले. सकाळी भाऊन त्यांचं काय केलं मिरवणूक आणि काय केलं पूजन केलं. त्यांचं पूजन त्यांचं भोजन व्यवस्था त्यांना दक्षिण मार्ग लक्षात त्यांची राहायची व्यवस्था सर्व प्रकारची व्यवस्था कपड्याला ते सर्व व्यवस्था चोख केली व्यवस्था सुंदर असं खोलीचं खोलीचंही व्यवस्था केला त्यांनी. आणि मात्र ते संत झोपल्यानंतर सकाळी भाऊ काय सकाळी पहाटे उठायची 4 वाजता काय करायची आणि दरवाजाला काय ठेवला भिंग त्या भिंगातून बघायचे हे संत झोपले का उठले बरं का. पहिले जे संत आले ना सर्व आधारित झालं भोजन असेल त्याप्रमाणे त्यांचं पूजन असेल दक्षिण असेल सर्व काय बघितलं किंवा महाराजांनी त्यांनी केलं त्यांना खोलीमध्ये व्यवस्था केली. मला झोपले ते सकाळी उठले कोण सकाळी आणि उठून त्यांनी काय केलं त्या भिंगातून बघितलं काय बघितलं महाराज तर त्यांना ते महाराज दिसले झोपलेले हवं त्या लंबाला झाले मग त्यांना दिलं बघा वाटलं जय बाबाजी. दुसऱ्या दिवशी दुसरी संत आली बरं का त्यांचे मग जोरदार बघा स्वागत केलं मिरवणूक काढली त्यांना सत्संग केला त्यांची पूजा केली भजन केलं त्यांना दक्षिण दिली बरं का त्यांची आपलं कशी झोपण्याची व्यवस्था केली. ते बघा महाराज झोपले हे सकाळी उठले 4 वाजता कुठे गेले दरवाजाजवळ गेले फाईल जवळ ती कशी दिसली त्यांना झोपले दिसली महाराज त्यांना झोपले दिसले
तिसऱ्या दिवशी तिथे संत आले, त्यांचंही बघा जल्लोषामध्ये स्वागत, त्याचं पूजन भोजन दक्षिणा दिली, त्यांची व्यवस्था केली, तेही झोपले. सकाळी बघा ते संत काय बघ, संत रात्री काय मग रात्री 12 वाजेवर गप्पा आणायची. काय करायची? गप्पा आणायची. 12 वर गप्पा आणायची. लक्षात ही मात्र सकाळी पाहिजे झोपीला जागे बघण्यासाठी त्याला कधी दिसायचे, झोपेत दिसायचं. चलो चलो जय बाबा. अशी बघा यांनी विचार केला आपली इच्छा काय, सकाळी उठण्यास संत पाहिजे आपल्याला, इथं कुणीच आपल्याला बघा काय केलं नाही. मात्र असं म्हणतो बघा, सत्य संकल्प दाता हे बी फाइंड आहे. जर आपली जर इच्छा असेल, मला तुझी इच्छा असेल ना, निश्चित बघून तरी पूर्ण. जसं तुम्ही आता मनाकडून ठरवतं ना की प्रयागराजला जायचं, तिला म्हणता जेव्हा तुमच्या पूर्ण केली की जर टाळीवर शाळेच्या लक्षात ज्यांनी ठरवलंच नाही, कसं काय बाबा नाही थंडी लक्षात आणि एवढा खर्च येईल लक्षात येईल. मात्र बघा ज्यांनी मनापासून ठरवलं, संकल्प लक्षात येईल, भगवंतांनी बरोबर त्यांच्या अडचणी दूर केला. त्याला कोणतीच अडचण आली ते भनाट सणाट बघा त्या ठिकाणी निघाले आणि उपस्थित झाले. आता सांगा एवढी बसेल काम प्रत्येकाला गाव कोणाला अनेक काम आहेत, कोणी नोकरीवाले, कोणी व्यवसायवाले, कोणी शेतीवाले, प्रत्येक असं कोणीच नाही या ठिकाणी की त्याला कोणताच तरी सुद्धा बघा श्रद्धा भाव काही विचार सुंदर विचार यांना आणि पुन्हा यांच्या श्रद्धे पण यांच्या श्रद्धे आणि विचारांचा पुन्हा डोळा टाळला आणि आता बघा महत्वाचं जे साधन आहे आपण सर्व करीत बघा काय कोणतं साधन आपण करीत आहात, जप तप अनुष्ठान ऋषी आणि मुली जे साधन करायचे ना, जप तप अनुष्ठान ऋषी मुनी जे काही साधन करायचे ना पहिल्या काळात ते साधन बघा आपण जग जन काय जन शब्दातून बाबांनी काय केलं बघा, बाबांनी ओळखलं की बाबांनी एक लक्षात जन म्हणजे जनता जनार्दन सर्वांसाठी अधिकार बघा अनुष्ठानचा आहे. म्हणून बाबांनी काय केलं, भागवताच्या माध्यमातून ही अनुष्ठान परंपरा सुरू केली. आपला काय विषय झाला होता, अनुग्रह आटे उठणारे संत. आता काही कदरले नाव अनेक संत आले, त्यांना भेटच नाव संत. मनुष्याला जर इच्छा केली तर लोक मिळाले नाही, माणसाला गाव जर खंत वाटते काय बाबा एवढं करतो ना आपल्याला काय. मात्र बाबाजी काय म्हणायचे, दमबडी चीज म्हणजे दम धरल्याने स्वतःला नवरा असे कामाचं आणि मग कार्यक्रम संपला बरं का, कार्यक्रम संपला तर त्यांना भेटलेच नाही. मग एक दिवस शेतामध्ये बघा काय ते बारे द्यायचं म्हणजे पाणी द्यायचं काम केलं शेतात. सदर पाणी देत असताना काय झालं, बाजू रस्ता होता, त्या रस्त्याने त्यांना मारलं. 3-4 संत दिसले बरं. काय झालं, 3-4 संत दिसले बरं का. संत भाऊ बघा आनंद झाला. काय झाला, आनंद झाला. आणि मग यांनी सुद्धा काय केलं बघा की त्यांच्या समोर आमचे सकाळी होते, समोर गेले, समोर त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि काय प्रार्थना केली, चला म्हणे महाराज काय करा आज निवासस्थानी आपले चरण आमच्या घराला मला संधी द्या. मग त्या संतांनी ओळखलं का, संत ओळखलं का समोरचा माणूस कसा वाढला, पण ते घेतून आपल्या काय वर्षात आणि त्यांनी ओळखलं. मग संतांनी ओळखले आणि यांनी त्या एकमेकांनी ओळखलं, कारण ओळख आठवणं फार बरं एकमेकांची. आणि मग त्यानुसार आम्ही सकाळी बघा संतांना पण आपल्या घरी घेऊन आलो. मग त्यांची सर्व पण पाण्याची सर्वांची स्नानाची व्यवस्था केली आणि व्यवस्था केल्यानंतर संध्याकाळी संत भोजन सुद्धा झालं. भोजन झाल्यानंतर बघा
प्रत्येक 10 वाजेच्यात काय 10 वाजेच्या आता ते पुढे गेले 3 वाजता मग झोपण्याच्या वाजता गेले तर त्या ठिकाणी गेले 10 वाजेपर्यंत झोपले. आणि मग यांनी ठरवलं तेव्हा ते सकाळी उठता का नाही बरं हे महाराज आणि महाराज आपण बघितले आपल्याला काही माहिती नाही बरं सकाळी मग हे महाराज बघू सकाळी उठता की नाही म्हणजे सकाळी पहाटे बरोबर उठले आणि सकाळी बघू दरवाजातून त्यांनी बघितलं बघा त्यांना काय दिसलं मग महाराज उठले. सर्व महाराज उठून बसले होते आणि काय करत होते पूजा पाठ ध्यान काय करत होते ध्यान करत होते. ध्यान पूजा पाठ करायचं यांना अतिशय आनंद झाला कारण अनेक दिवसानंतर काय झालं आपली इच्छा आपल्याला ज्याची अपेक्षा होती ते संत आपल्याला अतिशय आनंद वगैरे झाला. मग यांना गुरु लागली कधी महाराज मध्ये आले कधी महाराज बाहेर येतो कधी महाराज बाहेर येतं गुरु लागली जसं आपल्याला इकडे याची गुरु लागली होती कधी जाऊ कधी निघलो आता कधी गुरु लागेल आपल्याला गुरु लागली सकाळी बोला काय गुरु लागली कधी महाराज दरवाजावर कधी लोक आणि दरवाजावर उभे राहिलो का आणि मग सर्व पूजा पाठ सर्व त्या महाराजांचं आटोपलं. मग महाराजांनी काय केलं दरवाजा उघडला दरवाजा उघडला सकाळी बाबू गेलं दंडवत केलं गाली लोटांगण वंदनीय चरण डोळ्याने पाहिलं रूप तुझे प्रेमी आलेंगे अनंत पूर्ण अशा रीती बघा. आणि विनंती काय केली अनुग्रह द्यावा अनुग्रह करावा त्यानं भजन नाही का विद्यार्थी मुलं आगामी जवळ सौर्णाचे नामेश्वर अशक्ना पायाशी ठेवलं असे बघा. आणि मग श्रद्धाभाव महाराज ती महाराज सुद्धा कोण होणार का ते महाराज सुद्धा कोण होते गोरख मच्छिंद्र कोण होते चलो मच्छिंद्र गोरख आपण आदेश नमो असे बघा ते संत होते. मग त्यांना मग त्यांचा भाव ओळखून त्यांनी काय केलं अनुग्रह दिला. बघा सकाळी अनुग्रह दिला. यांनी काय केलं मग जिंदगीवर काय केलं मग अनुग्रहाचं काय केलं बरं का लक्षात अनुग्रह म्हणजे काय केला पाहिजे नित्य का नित्याने जप केला पाहिजे कधी नाही कधी केला कधी असं कधी असं नाही लक्षात म्हणून काय म्हणले नित्य नेमन आम्ही प्राणी जे दुर्लभ नित्य नेमन आम्ही प्राणी जे दुर्लभ बघा जो आपल्याला गुरुमंत्र मिळाला असणार तर त्याचा जप कसं केला पाहिजे आपण नित्य म्हणजे काय दररोज नेमाने म्हणजे काय ठरलेल्या वेळेवर का कवाही नाही लक्षात ज्यावेळी ठरले ना त्याच वेळा लक्षात त्याला नित्य नेमन आणि मग आमच्या बघा सकाळी होऊन तो जप केला आणि आपल्या जीवाचा टाळीवार अशा कधी बघा मनुष्य जीवनामध्ये येऊन छंद म्हणजे कोणता छंद असला कोणता छंद केला म्हणजे का मनुष्य जीवनाचा पहिल्या बघा उद्धार होतो. कुणाच्या सकाळी सकाळमध्ये आपण या ठिकाणी काही मुद्दे प्रकार टाकण्याचा आपण प्रयत्न केला की एक मंथन बघा आपण या ठिकाणी गेलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने विचार करा आपलं कॅम्प्युटर मध्ये काय करायचं आहे मोबाईल सेव्ह करायचं मेमरी कार्ड मध्ये कॅम्प्युटर मध्ये काय सेव्ह करायचं ज्याने त्यांनी लक्षात घ्यायचं. सर्वात महत्वाचं बघा सकाळी उठायला कधीच आळस करायचं काय बघा सकाळी उठा त्यांनी पुढे झोपत काय सगळं पुढे झोपत त्याच्यामुळे बिघडतो
एकदा उठला ना परत झोपायचं नाही. कारण बघा प्रत्येकाच्या शरीराला बघा झोप ठरलेली. साधारण बघा सर्वांना बघा साधारण बघा लहान मुलं सोडून सर्वांना जनरली किती तास झोपले पाहिजे? 6 वगैरे किती 6 तास सफिशियंट म्हणजे पुरेशी बघा झोप आहे. किती तास? 6 तास. 6 तास. तुम्ही काय करत्या? जवळ जमत तेव्हा त्याच्यामुळे लक्षात घे आणि अशी बनायचं लक्षात म्हणजे तिने चुकून जाते. म्हणून बाबाजी काय म्हणायचे? जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा पडेल मी त्याच्या कामा बघा बाबाची दोन कोणाच्या कामाला येतील? मी जो नेम तुम्हाला दिला ना तो नेम करा तर मी तुमच्या कामाला साधे. किती सूत्र महत्वाचं बघा बाबाजींनी त्यांनी त्यांच्या वाक्यामध्ये गुरुवाक्य सत्य सांगून ठेवलं की म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे? दररोजचं पहिला नेम जसं अर्धने रात्री सन्मान दिला होता ना आरतीचा विष्णू आहे की कोण सन्मान दिला होता? दरवर्षी सन्मान तीन वाक्य आहे. अनेक नेम बघा जेव्हा पालन करत होते त्यांना सन्मान दिला होता. ठाणे भाषा नेम करण्यास काम आता मात्र इथं सर्वांनी संकल्पच करा काय करायचे. कारण तुम्ही कसे कवित्या लांब येणारे कशा सांगा ना. इथे लांब येणारे कसे असतील? कच्चे नाही ना पक्के बडके नाही. पक्के बडके नाही भारतीय म्हणून तुम्हाला तुमच्या बाबाला काय अपेक्षा असेल ते काय अपेक्षा आहे? पहिला बघा मुद्दा लक्षात घ्या. पहिला मुद्दा काय करायचं? नित्य नैवेद्य. विधी चुकून द्यायची नाही. काय विधी चुकून द्यायची आणि त्याचा बघा काय अनुभव काय अनुभव घ्यावा काय होतं ते बघा लक्षात. हा पहिला मुद्दा. दुसरा काय मुद्दा? दुसरा मुद्दा काय? अनुष्ठान केलं दरवर्षी पूर्ण काय करायचं. आणि तिसरा मुद्दा काय? हा सेवा. सेवेचा मी मला शब्द का तरी आपण आज या सत्संगामध्ये बघा सेवेचा आणि का नामाचा महिमा बरं थोडक्यात आपण फडक्यामध्ये बघा 3 आत्माने सांगितलेल्या भूमिकच्या माध्यमातून की नामस्वर आणि सेवा हे दोन मध्ये सुद्धा प्रत्येक भक्ता जीवनात किती गरजेचे किती महत्वाचे वर्ग लक्षात घ्या. कारण तुम्ही सर्व भक्ती कशासाठी करून राहिली? जीवाचा उद्धार होण्यासाठी. मोक्ष आणि सुख ना. सुख मिळावं आणि मोक्ष मिळावं. तुम्हाला भक्ती करून नरकाला जायचंय का? मग ते भक्ती करून राहिले का? मग कशासाठी करून राहिले? मोक्ष घेऊन. भक्तीचं फळ काय? मोक्ष काय? मग तो मोक्ष कशाने मिळतो की आपल्याला माहिती पाहिजे की नाही. अशा भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे हा जे कुंकुवान आहे याला भक्तीने मात्र तो सोडोपचार झाला. काय झालाय? उपचार होता. जसं नाही इंजेक्शन देत्या तो काय झालं? लौकिक भाषा म्हणून बघा भक्ती म्हणजे काय? गुरुभक्ती. महात्माने वर्णन केलं. काय केलं गुरुभक्तीचं वर्णन? चार भागवतामध्ये काय म्हणतात? अध्याय 3 बघा होय नंबर 322. किती? 322. अध्याय नंबर 3 होय नंबर 322. त्यांची 22 नाथपणात काय म्हणतात? न करिता गुरुभक्ती. न करिता गुरुभक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती. या नाही सद्गुरुभक्ती गुरुने ग्रंथी शिष्य हितार्थ. अशा रीतीने बघा नाथ महाराजांनी गुरुभक्तीचं महत्व बघा या वहीमध्ये सांगितलं. काय सांगितलंय? गुरुभक्तीचं महत्व. जर तुम्ही गुरुभक्ती केली नाही तर तुम्हाला परमार्थाची प्राप्ती होणार नाही. लक्षात. म्हणून नाथ महाराज म्हणतात मी तुमच्या हितासाठी या भागवतामध्ये काय सांगून ठेवले गुरुभक्ती. आता गुरुभक्ती म्हणजे काय? आता गुरुभक्तीचाच महिमा. पण गुरुभक्ती म्हणजे काय नेमकं? अशा पुढे काय म्हणलंय बघा नाथ महाराजांनी. अध्याय नंबर 11 म्हणजे 11 वर्ग वही नंबर 1523. किती? 1523. बघा 1523 वही मध्ये बघा सरांनी लक्षात द्या. बघा महत्वाचे 2-3 महत्वाचे आहेत प्रत्येक भक्तासाठी. अध्याय नंबर कितवा? 11. 11. 11 कितवा? 11.
आणि वही नंबर किती? 1523. 1523. हा, त्याची बेरीज सुद्धा किती बघा, 11ची बेरीज 11, 1523 या आकडे सुद्धा बेरीज 11ची 1523 लक्षात येईल. वही नंबर 1523 आणि ते मार्ग म्हणतात. ऐकावर काय महत्वाचं नीट व्यवस्थित आहे का? काय म्हणलं पहिलं प्रमाण म्हणतात काय जात मध्ये, गुरु नाम घेता मुखे त्याशी कळी काळ पावण्यासाठी. म्हणजे जो आपल्या गुरुचं नाम नेहमी जपत बघा, आपल्या मुखाने नेहमी जपत राहील, तिथं कोण येणार नाही. काळ आणि कळी, लक्षात राहा, कळी काळ. कळी काळ हा झाला नामाचा, गुरुनामाचा मार्ग. मुखाने बघा जप करणाऱ्या भक्ताचा महिमा आत्माने सांगितला, तिथे कळ्या कळ्या नाही. पुढे काय म्हणजे, त्यांची सेवा करीत हरकी. कोणाची? मा गुरुची. गुरुची सेवा. तर काय, पाया मोक्ष सुखी लागते. जे मोक्ष आणि सुख आपण अपेक्षा करतो ना, किंवा पाहिजे आपल्याला मोक्ष आणि सुख, ते कुठे येतं ऑटोमॅटिक? गुरुचं नाम जो घेतो कोणाच्या पायाशी? गुरु नाम जो घेतो त्याच्या चरणापाशी. बघा, गुरु सेवा. काय सेवा? हा, जो गुरु सेवा करेल तिथं कोणाला यावं लागेल? मोक्ष सुख. मोक्ष आणि सुखाची मोक्ष आणि सुखाची जायची गरज नाही, त्याच्यामुळे पळायची सुद्धा गरज नाही. तर ते मोक्ष सुख कोणाच्या पायी? त्याच्या चरणापाशी. कोणाच्या पण? जो नामस्मरण मुखाने करेल, गुरुची सेवा करेल. सेवा सेवा सेवा, गुरुची सेवा. अशा रीतीने बघा गुरुसेवेचा महिमा किती म्हटलं की नाही. म्हणून म्हणतात, गुरुसेवेची भूक माझी जाईन, आनंद भोट माझ्या पडत नाही. त्याप्रमाणे आपण म्हणतो ना, जनार्दन देवा करतो मी सेवा. म्हणून गुरुदेवाकडे काय मागायचं? सेवा. पण आजकाल लोक काय मागत्या? पैसा. कांद्याला भाव जाऊ द्या, बोरला पाणी लागू द्या. जास्त सगळी आवश्यकता नाही की काय मागितलं पाहिजे? काय सेवा. सेवा. म्हणून बघा, आपण संकल्प काय केला त्यासाठी? संकल्प काय केला आपण त्यासाठी? महाश्रमदान. 1.25 कोटी तास कशासाठी केला सांगा? तुम्ही नरकाचा म्हणून केला का? यमपुराचा म्हणून केला? कशासाठी? 1.25 कोटी तास काय करायचं आपल्याला? श्रमदान. म्हणजे कशासाठी करायचं? देवदेश धर्मासाठी का? मग श्रमाने गुरुसेवा केली. श्रमण म्हणजे काय? गुरुसेवा. गुरुसेवा आहे, गुरुसेवा. आणि म्हणून जे श्रमदान करतील ते बाबाला कुठे पाहायला मिळतील? कैलासात. म्हणजे एवढा आटापिटा का? कशासाठी आपल्या एवढा आटापिटा चालण्यासाठी? बघा, श्रमदान सेवा किती महत्व आहे लक्षात घ्या. म्हणून सेवक काय बनायचं? सेवक. नाही ते खरं गुरु आता माहिती का? आपण नाही गेलो ते काय कैलासात. मानसरोवर कैलासात तयार झाला. मानसरोवर आता कोणी करेल? मानसरोवर यायचं कोणी करेल? बघा, कापशेताई ह्या बरोबर पाठीमागं तर दिसतच नाही. आपल्या पण आहे ना, आपल्या चौधरी देव होते का? पाठीमाग हात वरती केलेले. कापशेताई
चित्रात हो. भुसे मामा पण होते ना. हा बघा तुम्ही नाही का बाबाला विचारलं होते. हा मसाने बरोबर. हा बोलू जात किती गुरुबात आपल्याला 16 गुरुबात. अशा रीतीने बघा माणूस सर्व शिकलो सध्या गोष्टीवर लक्षात दे. हा बरोबर. जे जरा टाळून त्यांचा अभिनय बरं का. माणूस सर्व म्हणजे कळस यात्रेचा कळस आहे सरस्वती. आपण या ठिकाणी आता पुढील एक गीत घेऊ आणि आपण आपल्या पुढच्या आरतीकडे जाऊया. सगळ्यांनी आता बरं का मानस लगेच आपण आरतीकडे प्रयाण करूया. विनंती करतो आरती प्रज्वलित करा. जे जोडीने असतील त्याने आरती होण्यासाठी समोर ये.